नमस्कार मंडळी. मी तुम्हाला आज झणझणीत असा मटर मसाला बनवून दाखवणार आहे. तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा. भाजी बनवण्यासाठी मटर, कांदा, टमाटर, अद्रक, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, तिखट, मीठ, शेंगदाणं, तेल एवढं साहित्य घेतलंय. आता शेंगा सोलून घेते. मी तुम्हाला मटरची पातळ भाजी बनवून दाखवणार आहे बघा एक दिवस. पण आज आम्हाला ही आता म्हणले घरची म्हणले आपल्याला मटर मसालाच बनवायचा आहे. म्हणून आज मी घेतला बनवायला. साहित्यांशी म्हणलं आता तुम्हाला बी दाखवा. आता कांदा खिसायला घेते. आता आपल्याला ह्या मटर मसाल्याला काय होतंय, मसाला भरपूर लागतो बघा. तेव्हा मग ती मिळून भाजी ती मसाला भरपूर होतो. म्हणून त्यासाठी 2 कांदे 2 टमाटे घेतलेत बघा मी. मसाला भरपूर असला तर चवदार मसाला होते, मटर मसाला होते. हे बघा, आता एक खिसून घेतलाय. आता दुसरा एक कांदा अजून खिसते. आता टमाटा खिसून घेते. कांदा झाला खिसून. आता टमाटे पण मी 2 घेतलेत बघा. 2 टमाटे घेतले तर भाजी जरा आंबूस झाली म्हणजे जरा चव देते बघा भाजी. हे बघा, टमाटे एक खिसले. आता दुसरं घेते खिसायला. चुलीवर तवा ठेवून घेते. शेंगदाणा भाजायचे आपल्याला. आता शेंगदाणा टाकून घेते तव्यात. आपल्याला शेंगदाणा लाल भाजून घ्यायचे. शेंगदाणा असं हलवून भाजून घ्यायचं बघा, म्हणजे कडक भाज्यात करपत नाही. आता शेंगदाणा लाल भाजले काढून घेते. शेंगदाणा आपल्याला 5 मिनिटं गार होऊन द्यायचे बघा. शेंगदाणा गार होतो. लसूण सोलून घेते. अद्रक, कोथिंबीर, लसूण बारीक करून घेते. आता तर शेंगदाणा गार होत्यात.
त्या भाजीला लसूण बी जास्तच घ्यायचा बघा ह्या, त्याची चव येत ना मसाला. अद्रकची साल काढून घेते वरून. ती साल नाही काढल्यावर भाजीवर तरंग ती साली. आता कोथिंबीर बारीक कापून घेते. बारीक नाही कापल्यावर काय होतं, एखादी निबार काढी तशीच राहते बघा लहान, म्हणून आपल्याला बारीक कापून घ्यायची. आता कुठून घेते हे फोडणीच. उकळात कुटलेल्या पाट्यावर वाटलेल्या भाज्यांची चव बघा कशी लागते. खमंग भाज्या लागतात बघा, म्हणून हे उकळात कुटून घ्यायचं, कधी पाट्यावर वाटायचं, छान भाज्या लागतात. आता कुठून झालंय काढून घेते. आता शेंगदाणा कुटायला घेते. शेंगदाण्याचा कूट बी आपल्याला बारीक कुटून घ्यायचा बघा, म्हणजे मसाला मिळून येतो. शेंगदाणा कुटून झाले आता काढून घेते. बघा किती मस्त कूट झालाय बघा कुठून. उकळाची चव नाही बघा. फोडणीसाठी कढई चुली ठेवून घेते आता. कढईत तेल टाकून घेते. तेलात आपल्याला ताव आला ना, कढीपत्ता टाकून घ्यायचा बघा, म्हणजे कढीपत्ता तडतड केला की बरोबर त्याची चव उतरते तेलात भाजीला. तेलात कढीपत्ता टाकून घेते आता. कढीपत्ता भाजला आता कांदा टाकून घेते. आता घालून घेते कांदा. कांद्यातलं आपल्याला चांगलं पाणी आटून लाल भाजून घ्यायचा कांदा. असं हलवून भाजून घ्यायचा. आता कांदा लाल झालाय. आता अद्रक लसूण कोथिंबीर कुटल्याला टाकून घेते त्याच्यात. आता हे थोडं भाजलं की टमाटर टाकून घेते. आता टमाटर टाकून घेते त्याच्यात लगेच.
हलवून घेते. टमाटा बी चांगलं भाजून घ्यायचे बघा आता. ठेव का अशी फोडणी चांगली भाजून घ्यायची बघा. ठेव का कसं आता तेल सुटलंय फोडणीला. असं चांगली भाजून घ्यायची, मग चव उतरते भाजीला. फोडणी चांगली भाजून झाली. आता तिखट टाकून घेते. आता 1-1.5 चमचा तिखट टाकते. चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि कूट पण टाकून घेते लगेच. हलवून घेते. आता हे सगळा मसाला मिक्स झालाय. आता पाणी टाकून घेते थोड्या ह्याच्यात. एवढं पाणी टाकलंय बघा. असा घट्ट मसाला केलाय बघा. हे बघा. आता ह्याच्यात मटर टाकून घेते. हलवून घेते. आता बारीक जाळावर आपल्याला 5 मिनिटं शिजून घ्यायचंय बघा. वला वाटाणा 5 मिनिटात शिजूनतोय. ठेव का किती मटर बारीक शिजायला लागलाय बघा. असा शिजून द्यायचा आता. ही झाली आपली मटर मसाला भाजी तयार. पुन्हा कोणाला आवडली असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगायचं आणि यायचं जेवायला.